दीक्षाभूमी नागपूर येथे आम्ही गोकरून आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय एले साहेब, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीपराव, आमचे सामाजिक कार्यकर्ते धोत्रे साहेब, आदरणीय जाधव सर, या ठिकाणी आमचे मित्र आहेत नांगरे साहेब, आमचे भदरगे आणि बंधू आणि ताई आलेले आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणचं पावित्र्य आणि सरांचं नाव आपलं माझं जयदेव नमोद आहे, ललित कुमार कांबळे माझं नाव आहे, जी धम्मसेवक. तर या ठिकाणी आपल्याला धम्मसेवक भेटले. या विहाराचं या देशातलं पावित्र्य काय आहे, तर आज आम्हाला सहयोग आला या ठिकाणी येण्याचा आणि आम्ही इथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी एक धम्मसेवक आहेत कांबळे साहेब. तर अशी ख्याती आहे या बुद्ध विहाराची, ज्या दिवशी बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या देशात या ठिकाणी बौद्ध पद्धतीने पहिलं लग्न या ठिकाणी लागलं, अशी या विहाराची ख्याती आहे. या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांच्या अस्थी आहे, भदंत आनंद बोधे चंद्रमुनी यांच्या सुद्धा या ठिकाणी अस्थी आहेत आणि एवढ्या पवित्र ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर या विहाराबद्दल आपण थोडक्यात जाऊन घेऊया. कांबळे साहेब समोर येईल. तर कांबळे साहेब काय सांगाल या विहाराबद्दल, जी ख्याती आहे, तर काय काय तुम्हाला धम्मसेवक कोणतं काम करता, तर तुम्ही काय सांगाल? तर आपल्या या म्हणजे हे जे विहार आहे, या विहाराचं नाव भारतीय सद्धम्म बुद्ध विहार म्हणून आहे. या विहाराचे आता जे अध्यक्ष आहे ते DM बेलेकर म्हणून आहे आणि जे सचिव आहे ते राजकुमारजी मेश्राम म्हणून सचिव कार्य करतात. त्यांच्या कारकिर्दीमध्ये छान ह्या विहाराचं जे काही विकासात्मक काम आहे हे खूप छान प्रकारे झालेले आहे. त्याचप्रमाणे मला सुरुवातीला असं सांगावं लागेल की या विहाराचं महत्त्व हे आहे की या परिसरामध्ये लष्करी बाग म्हणून हा एक परिसर आहे. तर बाबासाहेबांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956ला आपल्या सर्वांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तर या प्रसंगी आपण बौद्ध झालो, परंतु आपले जे काही पूर्वी जे काही कार्यक्रम असायचे, धार्मिक होतो किंवा संस्कार विधी असो, लग्नविधी असो, हे पूर्ण हिंदू पद्धतीनेच लागायचे. कारण का त्यावेळेस आपण सर्व हिंदूच मध्ये होतो. बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्म त्यातून बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्याच्यामागं बरेचसे असे कारणं होते नाही का. तर पहिलं जे भारतामध्ये बौद्ध धम्म पद्धतीने लग्नविवाह सोहळा जो संपन्न झाला तो आमच्या याच लष्करी बाग या परिसरामध्ये झालेला आहे. तर या ठिकाणी बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते की आपण आता बौद्ध धर्म झालेलो आहोत, बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आपण. त्यांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून बाबासाहेबांना भेटीला ते गेले. बाबासाहेब यावेळेस मुक्कामीच होते श्याम हॉटेलला. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं त्यांनी की माझ्या मुलाचं लग्न आहे आणि आतापर्यंत आपण हिंदू पद्धतीनं लग्न विधी करत आलेलो आहोत. तर पहिलं आपण आता बौद्ध झाल्यानंतर पहिलं धम्म दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध पद्धतीनं हा जो विधी आहे व्हावा. तर बाबासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता जा तुमच्या लग्नविधीला. बाबासाहेबांना अशी विनंती केली होती की तुम्ही आमच्या लग्न सोडायला. पण बाबासाहेबांनी तेव्हा हो म्हटलं, परंतु त्यांचे जे धम्मदीक्षा गुरु दिलेले गुरु जे आहेत चंद्रमुनी यांनी आणि त्यांच्यासोबत असणारे जी भंतीजी आहे त्यांना सुचवलं की तुम्ही या ठिकाणी लष्करी बाग एरियामध्ये जा आणि तिथे आपल्या कार्यकर्त्याच्या मुलाचा लग्न आहे, तो विधी तुम्ही पार पाडा. सगळ्यात आधी भारतामध्ये पहिलं लग्न जे आहे आपलं बौद्ध धर्म पद्धतीने लागणारं लग्न ते आमच्या याच एरियामध्ये. तर पाहू शकता आपण की या ठिकाणी आपल्या भारतातलं पहिलं बौद्ध पद्धती, ज्यावेळेस बाबासाहेब हिंदूमधून बौद्ध झाले, ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्मतो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, घोषणा केली, दीक्षाही दिली. त्यानंतर पहिलं लग्न लष्करबाग या ठिकाणी या विहाराच्या जागेवर झालेलं आहे, या एरियामध्ये झालेलं आहे. पहिली बौद्ध पद्धतीने विवाह या ठिकाणी झाला. तर कांबळे साहेब, तर मला याबद्दल काय सांगाल या ठिकाणी? हे जे आहे आता हा म्हणजे या विहाराचे जे मार्गदर्शक आहे पूज्य भदंत नागवंश म्हणून क्रांतिकारी धर्मप्रचारक आहे ते. आणि ते विहारात म्हणजे वृत्तीनिवारण प्रवचन मालिका त्यांची सुरू असते. परंतु आता यावेळेस जो वर्षावास असते तो वर्षावास ते या विहारात करत नाही, तर नवीन विहारामध्ये प्रचार व्हावा या उद्देशाने ते वर्षावास दुसरीकडे करतात. तर आता सध्या त्यांचा वर्षावास सुजाता बुद्ध विहारामध्ये चालू आहे. तिथे आता धर्मदीक्षेचा प्रोग्रामसुद्धा चालू आहे. जे बाहेरून बांधव आलेले त्यांना मार्गदर्शन ते करत आहे. मला त्याचा फोन आलेला आहे. भदंत चंद्रमुनी
आणि परंतु जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठिकाणी अस्थी अस्थी आहे. आहे, हा. तर ह्या मला दाखवा थोडी या थोडी. तर आमच्या या भारतीय संतमोग विहारामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलश सुद्धा या ठिकाणी आम्ही म्हणजे ठेवलेला आहे. तर त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की या ठिकाणी एवढं पवित्र स्थान आहे की बाबासाहेबांच्या अस्थी इथं आम्हाला स्पर्श करायला मिळाल्या. आणि बाबासाहेबांना ज्यांनी बौद्धाची दीक्षा दिली, धम्माची दीक्षा दिली, ते भदंत चंद्रमुनी यांचा सुद्धा या ठिकाणी अस्थि कलश ठेवलेला आहे. तर काय सांगाल कांबळे साहेब याबद्दल? तर या अस्थीविषयी तुम्हाला थोडंसं माहिती देण्याविषयी मी इच्छुक आहे की ह्या ज्या अस्थी आहे, तर जेव्हा या विहाराचं बांधकाम करण्याची वेळ आली तेव्हा या अस्थी महत्त्वपूर्ण जो हे आहे, तर हे विहार कमिटी त्यावेळेच्या तत्कालीन विहार कमिटीने असा निर्णय घेतला की यावेळेस इंदिरा बुद्ध विहारामध्ये भदंत नागार्जुन सुरई ससाई राहतात, तर त्यांच्याकडे आपण ह्या अस्थी सुपूर्त जर केल्या म्हणजे सुरक्षितेच्या दृष्टीने, कारण का येथे कुठेही आपण ठेवू शकलो नसतो, कोणाच्या घरी ठेवू शकलो नसतो. याचा अर्थ भदंत सुरई ससाई पण या ठिकाणी होते असं म्हणायचं आपल्याला. तर मग त्यांनी त्यांच्याकडे ह्या अस्थी विहार कमिटीनं सुपूर्त केल्या. त्याच्यानंतर मग या ठिकाणी कमिटी बदलत गेल्या आणि या अस्थीसाठी मग या ठिकाणी अक्षरशः म्हणजे भांडणं व्हायला लागले. कारण का येथे जे कमिटीचं किंवा हे बाकीचं जे हे होतं, तर इथं मग भंतीची अस्थी देत नव्हते यांना. मग यावेळेस इथं आमचे मार्गदर्शक या विहाराचे भदंत नागवंश यांच्या मार्गदर्शनामध्ये भंतीजींना जे नागार्जुन ससाई भंतीजींशी यांनी वार्तालाप केला आणि सांगितलं का मी तिथे आहे भंतीजी, आता तुम्ही बाकी सुरक्षिततेची काळजी करू नका, तर त्या अस्थी आम्हाला पूर्ववत द्या. तर त्यावेळेस जेव्हा त्यांनी दिल्या तेव्हा मोठा या ठिकाणी जनसमुदाय आणि रॅली वगैरे निघाली होती अस्थि कलशाची इथपर्यंत इंदिरा बुद्ध विहारापासून तुम्ही आता तिथे जाऊन आलेले जा. तर मग त्यांच्या माध्यमातून ह्या अस्थीची इथं स्थापना केली. तर लष्करी बागच्या बुद्ध विहाराबद्दल तर खरंच बाबासाहेब तिथे आले होते का? तर काय सांगाल याबद्दल? तर त्या ठिकाणी बाबासाहेब आले होते, त्याचं मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देईल की जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी जे समजा धर्मांतर केलं बाबासाहेब, तर बाबासाहेब तसे दिल्लीवरून 11 तारखेलाच नागपूरला आले होते आणि ते श्यामवाटीमध्ये थांबले होते बर्डीला. तर काय झालं की दीक्षा वगैरे द्यायचा कार्यक्रम झाला आणि दीक्षा दिल्यानंतर 15 तारखेला एक लग्न होतं. तर तिथे आमच्या सद्धम्म बुद्धविहाराच्या बाजूला एक उके नावाचे व्यक्ती राहतात. उके नावाचे ते समाज कार्यकर्ते होते. समाजाचं कोणतेही कार्य असलं तर ते करायचे. तर त्यांनी असं ठरवलं की आजपर्यंत आपण हिंदू धर्माप्रमाणे लग्न लावलं आणि आता आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा दिली, धर्मांतर केलं बाबासाहेबांनी, आता आपण बौद्ध झालो. पण बौद्ध धर्मामध्ये आपण कसं लग्न लावायचं हे आपल्याला माहित नाही. आपण आता बाबासाहेबांना डायरेक्ट विचारू असं त्यांनी कल्पना घेतली मनामध्ये. म्हणजे बाबासाहेबांनी दीक्षा आज दिली आम्हाला, आम्ही बौद्ध झालो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही हिंदू 15 तारखेला ते लग्न बौद्धाचं लग्न करायचं आम्हाला. आणि बाबासाहेब त्यावेळेस हयात होते, जवळच होते. त्या श्याम हॉटेलमध्ये ते चमकाम होता. तर मग त्यांना आपण डायरेक्टच करून भेटावं. मग हे उके डायरेक्ट बाबासाहेबाला जाऊन भेटले आणि बाबासाहेबाला सांगितलं म्हणे बाबासाहेब आजपर्यंत आम्ही हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे लग्न लावलं, आता तुम्ही काल आम्हाला 14 तारखेला या दीक्षा दिली, तर आम्हाला बौद्ध धर्माप्रमाणे कसं लग्न लावायचं हे आम्हाला माहित नाही, म्हणून तुम्ही लग्न लावायला तिथं चला, आज संध्याकाळी लग्न आहे 7 वाजता. बाबासाहेबांनी ती परिस्थिती ओळखून घेतली, याची मानसिकता ओळखून घेतली. म्हणून बाबासाहेबांना सांगितलं ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही जा म्हणे, तयारीत लागा म्हणे. मग हे उके आले. त्यावेळेस ऑटो वगैरे काहीच नव्हतं, फक्त रिक्षे होते. मग यानं काय केलं की रिक्षा घेतली आणि रिक्षाला ते भोंगे बांधले रिक्षाला आणि पूर्ण नागपुरात फिरवले. आज संध्याकाळी 7 वाजता बौद्ध पद्धतीने बाबासाहेब लग्न लावायला येणार आहे. तर त्यावेळेस आता पूर्ण वस्ती आहे याची लष्करी बागची पूर्ण वस्ती आहे. तर त्यावेळेस पूर्ण ओपन होतं, ते पूर्ण पटांगण होतं ते.
त्यावेळेस बाबासाहेब सांगितल्याप्रमाणे यांनी सगळा नागपुरामध्ये प्रचार केला. सगळे लोक त्या ठिकाणी आले होते. पूर्ण तिथं म्हणजे उभं राहायला जागा नव्हती. ते एवढा लोक आला होता. पहिलं लग्न बाबासाहेब लावून राहिले, पहिलं लग्न बाबासाहेब लावून राहिले. मग इकडे काय केलं बाबासाहेबांनी, वामन दादाला बोलावलं. वामन दादा आपले नाही वामनदादा गोडबोले चिंचोलीचे. त्यांना बोला, कारण की बाबासाहेबांचा विश्वास विदर्भामध्ये नागपूरमध्ये वामनदादा गोडबोले होता. पूर्ण कोणतेही काम असलं करायचं तर वामनदादाला सांगायचं. तर त्यांना सांगितलं, कारण म्हणे वामन म्हणे तू असं कर म्हणे, संध्याकाळी 7 वाजता लक्षद्वीपला एक नदला आहे म्हणे, तर तू म्हणे आपले जे भंती जे आहे त्यांचे गुरु चंद्रमणी, तर त्यांना सांग म्हणे का तुम्हाला ते लग्न लावायला जायचं आहे. मग वामन दादानं ते सांगितलं का बाबासाहेबांनी तुम्हाला असं असं सांगितलं. त्यावेळेस त्याच्यासोबत 5 भिक्षू होते त्या चंद्रमणीच्या सोबत. गुरु चंद्रमणी पया तिथं सया तिथं सुपेत आणि प्रज्ञानंद असे 5 भिक्षू त्यांच्या सोबत होते. तर ते लग्न लावासाठी मग हे गेले तिथे. तर 7 वाजता बरोबर त्यांनी आपल्या बौद्ध धर्म पद्धतीप्रमाणे चंद्रमणीनं लग्न लावलं ते बाबासाहेबचे गुरु. ते लग्न म्हणजे आपल्या बौद्ध पद्धतीप्रमाणे. आणि तेव्हापासून मग आपले लोक आपल्या बौद्ध धर्म पद्धतीप्रमाणे लग्न लावायला लागले. भारतातलं म्हणजे हे लग्न दीक्षा समारंभ झाल्यानंतर पहिलं लग्न लागलं तर ते तिथं सत्तम बुद्ध विहार त्या ठिकाणी. त्यावेळेस ते लहान होतं विहार, मोठं नव्हतं. आता जे तुम्ही पाहिलं तर एवढं मोठं नव्हतं, फक्त छोटंसं होतं ते त्या परिसराला. दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेब त्या परिसरामध्ये येऊन गेले. त्या सद्धम बुद्धविहारामध्ये आहे. हे शिक्षा आणि गुरु भारतात कुठेच नाही एका ठिकाणी त्यांच्या असतील, त्या विहारात आहे. हे एक वैशिष्ट्य आहे त्या विहाराचं. आणि अशा प्रकारे दुसरी गोष्ट सांगायची झालं का ते ससाई भंतेजी हे जपानवरून आले. तर पहिल्यांदा ते तिथे राहिले. त्यांची भाषाही समजत नव्हती. एक डब घ्यायचा आणि डब वाजायचा आणि फिरायचे रस्त्यानं. तर त्या विहारामध्ये ते तिथे राहिले. बदन सुरई ससाई आता ते जिवंत आहे. 90 वर्ष पूर्ण झाली केली त्यांनी आता या वर्षी. तर ते पण सुद्धा तिथे राहिले. ते एक वैशिष्ट्य. आणि ते असं तर परिसर पण चांगला आहे, लोक पण चांगला आहे. 1956चा काळ बाबासाहेबांनी दीक्षा आज घेतली आणि उद्या पहिलं लग्न झालं. म्हणजे देशातलं पहिलंच बौद्ध पद्धतीचं पहिलंच झालं. आणि आज जवळपास त्या घटनेला माझ्या मते 70-75 वर्षाचा काळ डुबला. मी बौद्ध झालो, परंतु आजही आमचे लोक लग्न अगोदर आणि नंतर बऱ्याच कंदोऱ्या वगैरे करतात आणि गुपचूप म्हणजे ज्या देवांना आम्ही 22 प्रतिदिन आकारले त्याची पूजा करण्यासाठी जातात. तर याबद्दल काय सांगाल? नाही, आता कसं आहे, तसा जर आपण विचार केला तर बुद्धांनी आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. किती लोकांनी ऐकलं, किती लोकांनी घेतलं? बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे किती लोकांनी घेतलं, किती लोकांना ऐकलं? फार थोड्या लोकांनी ऐकलं. तसंच बाबासाहेबांनी बुद्धाचं संपूर्ण तत्वज्ञान आत्मसात केलं, त्याचा अभ्यास केला. 73 त्रिपिटकाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं का बुद्धाच्या धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्हाला जर आपलं जीवन सुखी समाधानी घडवायचे असेल तर आपण बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानाचं आचरण केलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी सांगितलं. किती लोकांना ऐकलं, किती लोक घेऊन राहिले? बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आपल्याला दीक्षेच्या वेळेस दिल्या. त्या दीक्षेच्या याच्यात दिल्यानंतर प्रतिज्ञा किती लोक त्याचं पालन करून राहिले? आता बाबासाहेब गेले, बुद्धही गेले. आता आम्ही आहोत त्याच्याने, तुम्ही आहे प्रचारात, समजा प्रचार करणारे मंडळी. आता आम्ही लोकांपर्यंत जातो आणि आम्ही लोकांपर्यंत हा प्रचार करतो, पण किती लोक ऐकतात? तसं जर पाहिलं, मी आता या नागपूरचा सर्वे केला की नागपुरामध्ये जास्त अंधश्रद्धा आहे. एवढी अंधश्रद्धा आहे का आम्ही या लोकांना काय सांगा, कोणत्या भाषेत सांगा, कोणत्या याच्यात समजून सांगा, हे आम्हालाच कळून नाही राहिलं. एवढी अंधश्रद्धा. समोर पाहण आपल्या हॉलमध्ये तर बाबासाहेब दिसते, अंध्र पाहण तर सारे देवधर्म दिसते. त्याच्यामुळं कोणत्या पद्धतीने या लोकांना सुद्धा काही सांगता येत नाही. पूर्वी लोक काय करायचे, आपली लोक कंदुऱ्या करायचे, त्याच्यामध्ये बोकळे कापायचे, कोंबडे कापायचे. ही पद्धत लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही आहे. आणि तेही करा, मी सांगत असतो त्यांना, तुम्हाला करायचीच आहे तर तुम्ही तेव्हा कशाला करता? तुम्हाला खायचंच आहे तर खाना. तुम्हाला कोणी मनाई केली? तुम्हाला कोणी खाऊ नका असं म्हणून राहिलं? बाबासाहेबांच्या कृपेनं दुनियाभराचा पैसा आहे आपल्या जवळ, तुम्ही करू शकता. 50 लोक जीव घाला, 100 लोक जीव घाला, 1000 लोक कर, 5000 घातले, तुम्हाला कोणी म्हणू शकत नाही. पैसा आहे तुमच्याजवळ. पण हे लोक मात्र ऐकायलाच तयार नाही. ती डोक्यामध्ये यांच्या लोक घुसळलेली आहे. जसं देवधर्म,
अजूनही निघाले तयार नाही, तशीच एक कंदुरी त्याच्या डोक्यामध्ये घुसली. गांधीजी बाबासाहेब एकटे होते. बाबासाहेबांनी आज दीक्षा दिली, उद्याच लग्नाला लोक तयार झाले आणि एकदम त्यांनी म्हणजे ते जुन्या पद्धतीचं सोडलं, हळदी सोडल्या वगैरे सगळं सोडलं आणि अख्खं नागपूर त्या लग्नाला होतं. हो, ही परिस्थिती एका दिवसात झालेला चमत्कार, परंतु 70 वर्षानंतर अजून चमत्कार लोकांमध्ये झाला नाही. लोक आता तर म्हणजे हळदीचे कार्यक्रम वगैरे आपल्या जोरात राहिले, तर आम्ही हळद नाकारली, म्हणजे असे अंधश्रद्धेचे कार्यक्रम नाकारले. मग या ठिकाणी प्रचार कमी पडतो का, हाच प्रश्न. नाही, तसं जर आपण पाहिलं तर प्रचाराने प्रसार कमी नाही पडत. कारण की आपण जे लोक कोणी असो, ज्यांना जे अनुभव आहे, ज्यांना तो अभ्यास आहे, ते तर लोकांपर्यंत ते पोहोचवतात, सांगतात. म्हणजे हे माहिती एका दुसऱ्यापासून हजारो लोकांपर्यंत ते पोहोचते. म्हणजे प्रचार कमी नाही आहे, पण लोकांमध्ये कमतरता आहे. लोकांमध्ये जोपर्यंत हे कमतरता पूर्ण होणार आहे, डोक्यातून हे निघणार नाही, तोपर्यंत हे प्रचाराने प्रसार पुढे सरकणार नाही. नाही तर आज परिस्थिती अशी आहे की आपला जो प्रचार आहे, आपल्या धर्माचा प्रचार आहे, बाबासाहेबांचा जो प्रचार आहे, हा मागं येऊन राहिला. तर म्हणजे या विषयावर मला बोलायचं की या ठिकाणी धम्म प्रचाराचे शिबिर आणि जे बालक आहेत, जसं नांदेडमध्ये एक बंदी जे आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी छोटे छोटे म्हणजे शिक्षित बनत आहेत, पण ते एज्युकेशन चालू आहे आणि धम्माचं ज्ञान त्यांना दिलं जातं. तर हे जर देशभर चळवळ चालवली तर धम्माचा प्रसार खूप चांगले वाढेल, खूप चांगले, आणि लोक त्या दिशेला वळतील असं वाटत नाही का? याच्यात कसं आहे की तसा मी सुद्धा इथं बालवर्ग घेत होतो. म्हणजे आपले जे लहान लेकरं आहे, त्या लेकरांना विहारात बोलावायचं रविवारी दिवशी एक दिवस, त्यांना ते 1 तास 1.5 तास आता त्यांचा घ्यायचा. त्याच्यामध्ये आपला धम्माचा 3 दिवसाचं घ्यायचं, 5 दिवसाचं बोर्डासाठी, आणि 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर सुद्धा मी घेतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो. असे प्रशिक्षण म्हणजे जिल्ह्यात व्हायला पाहिजे, असं एक केंद्र खोलायला पाहिजे. जसे आपण विपश्यना म्हणतो, हे विपश्यना न खोलता, विपश्यनाचे केंद्र न खोलता तुम्ही धम्माचे केंद्र खोला. तिथे तुम्ही श्रामणेर शिबिराचे केंद्र खोलून तिथं तुम्ही प्रशिक्षण द्या. भिक्षू प्रशिक्षित नाही आहे, त्यामुळं प्रचारही थोडसा त्याला गती नाही आहे. जशी गती यायला पाहिजे प्रचारासाठी, तशी गती नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण असे जर केंद्र खोलले जिल्ह्यामध्ये, आता जिल्ह्यामध्ये केंद्र खोलल्यानंतर तिथून तो प्रचार व्हायला पाहिजे, म्हणजे तयार व्हायला पाहिजे. जे आपली मंडळी आहे हे तयार व्हायला पाहिजे, आणि ते बाल याच्यापासून व्हायला पाहिजे, मोठे झाल्यानंतर नाही. पण लहानपणापासून जर त्याच्यावर चांगले आपण संस्कार दिले आणि श्रामणेर बंधूने तिथे प्रचारासाठी लागले, तर आपला धर्माचा प्रचार खूप होऊ शकते, बाबासाहेबांचे विचार वाढू शकते. अजून बरेचसे लोक, शिकलेले लोक किंवा विद्यार्थी म्हणा, अजूनही बाबासाहेबांचा अभ्यास करत नाही. त्याच्यामुळे त्यांना काय माहित राहणार आहे? माझा शेवटचा प्रश्न आहे की या नागपुरामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर विचार कोण दिली असेल? इथूनच देशभरातल्या तत्पूर्वीच्या महाराजांना बौद्ध केले बाबासाहेबांनी याच ठिकाणी, आणि इथले बौद्ध महाराज राहत असतील, आणि महाराष्ट्रातले म्हणजे तिकडला भाग ते बाबासाहेबांच्या चळवळीच्या दिशेने काम करत असेल, किंवा तेलंगणाचा बॉर्डर आहे तिकडं याच्यापेक्षाही जास्त चळवळ करतात लोक. खेड्यापाड्यापर्यंत बुद्ध तत्वज्ञान वाचतात, तिथले कंदुऱ्या बंद केल्या त्यांनी तेलंगणाचे लोक आहेत, आणि जिथं बाबासाहेबांनी सुरुवात केली त्या चळवळीला मरगळ लागली असं वाटतंय. म्हणून शेवटचा आपला संदेश द्यावा की जर आता बोललो की भविष्यासाठी लहान लेकरांसाठी ही चळवळ उभी राहिली पाहिजे, धम्म चळवळ, आणि हा प्रचार झाला पाहिजे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर याच्यासाठी एकच पर्याय आहे की जे भिक्षू आहे, जे बाबासाहेबांचा प्रचार करतात, बुद्धाच्या धम्माचा प्रचार करतात, तर ते भिक्षू पहिल्यांदा प्रशिक्षित असले पाहिजे. आणि प्रशिक्षित कोण करायचं? तर आता हे जसे लोक विपश्यनाचे केंद्र करून राहिले, त्याच्यात आपण गृहस्थी लोक करून राहिलो, त्याच्यात भिक्षू लोक सुद्धा करून राहिले. तर हे लोक जे विपश्यनेचे केंद्र हे करून राहिले, त्याच लोकांनी हे करायला पाहिजे, ते न करता हे करायला पाहिजे. आता म्हणजे आमच्या इथं परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यात भरपूर श्रामणेर शिबिर होत असतात, परंतु त्याला काही हे नाही, प्रशिक्षित बनती नाही. ते आपल्याला या शिबिराला अर्थ नाही. 10 दिवसाचं शिबिर घेतलं त्याला अर्थ नाही आहे. तुम्ही केंद्र खोला आणि केंद्रामध्ये ते लेकरं लहानपणापासून त्याच्यात तिथं ठेवा, ते मोठे होईपर्यंत त्यांना शिक्षण द्या तिथंच, आणि त्यांना ते आपल्या धर्माचे संस्कार शिका. म्हणजे तो जेव्हा विद्यार्थी घडेल तेव्हा तो प्रचार करेल.
तसा नाही करत. 10 दिवसात काय तुम्ही ऐकू शकता, सांगू शकता तुम्ही 10 दिवसांनी? आणि आमच्यासारखा तुम्ही शिकवण तरी काय तिथं, जे काही त्रिपिटकात आहे, जे विना पिटकात तेच शिकवण. आणि लहान लेकरांना किंवा पहिल्यांदा जे शिबिर करून राहिले त्यांना काय ते करणार आहे, त्यांना काय माहिती होणार आहे? काहीच माहिती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी एकच पर्याय आहे की तुम्ही 10 दिवसाचं शिबिर घेता, त्याच्यापेक्षा जिल्ह्यात केंद्र खोला आणि तिथं लहानपणापासून ते लेकरं टाका. म्हणजे तो मोठा झाला, मुलगा किंवा मुलगी मोठा झाला म्हणजे तो बुद्धाच्या धम्माचा बरोबर प्रचार करू शकते, बाबासाहेबांच्या विचाराचा बरोबर प्रचार करू शकते. हाच दुसरा पर्याय त्याला कोणताच नाही. विपश्यना बंद करा, विपश्यना बंद करणारच नाही. तसं जर पाहिलं तर बाबासाहेबांनी विपश्यना टाळली, म्हणजे बाबासाहेबांनी विपश्यना अभिप्रेत नव्हती म्हणून विपश्यनाचे केंद्र खोलूच नका, बंद करा, असं ते बंद करा. बरोबर. म्हणते याच्यामध्ये विपश्यनाचे केंद्र खोलू नये किंवा बाबासाहेबांनी तर सांगितलं नाही किंवा त्याला विरोधही केला बाबासाहेबांनी. हा नाही, विरोध करा म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलं ना. बाबासाहेबांना जे व्हॅल्यूम लिहिले, बाबासाहेबांना ते खंड लिहिले, त्या 18 खंडामध्ये बाबासाहेब स्पष्ट लिहितात अभिधम्म पिटक आणि विपश्यना हे धम्माला घातक आहे असं बाबासाहेब स्पष्ट लिहिलं आहे. मग याची चळवळ कोण करते? विपश्यनी चळवळ कोण करते इथं? मग हे धम्म आपलेच करतात ना, दुसरे कोण करणार आहे? आपल्याच लोकांचे सगळे केंद्र आहे ना, आपलेच लोक त्याच्यात जाते ना, दुसरा दाखवा ना मला कोणी. आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही किंवा कदाचित बाबासाहेबांच्या त्या मदन चंद्रमुनी लावलेल्या लग्नाला तुम्ही नसाल, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने लग्न लावले ती पद्धत चुकीची होती का? नाही, कारण की ती त्यावेळेची जे हे होती पद्धत ते फक्त बरोबर होती त्यावेळेची. कारण का ते फक्त 23 त्यांनी लग्न लावायची पद्धत होती, ते बाकी दुसरं काहीच नव्हतं. आम्ही व्यवस्थित होती. आम्ही लहान असताना सुद्धा म्हणजे बऱ्याच दिवसापर्यंत बाबासाहेबांची जे पंचशील त्रिशूळाचे पुस्तक होते त्याच्यात पंचशील आणि त्रिशूळ घेऊन लग्न लावायचे, परंतु आता बरंचसं काही वाढलेत आणि आम्ही शेवटी साधू म्हणा ते साधू बंद झाला. ते आम्हाला आणखी काय म्हणजे हे लोकांची चुकी आहे. चुकीचं म्हणजे असं की त्यांना त्या गोष्टी माहित नाही, त्यांना त्याचा अनुभव नाही आहे. जसं त्रिशूळ पंचशीलावर जेव्हा लग्न लावत होते त्यावेळेस, तर आता आपण काय करतो त्याच्यामध्ये थोडीशी वंदना घुसाडतो, बाकी काय दुसरं काहीच नाही आहे. आणि ते तसं जर आपण पाहिलं तर ते फक्त वंदना, आपलं लग्न जे आपण लावतो ते विधी जेवढी आहे ती 17 मिनिटाचीच विधी आहे फक्त. पण हे लोक वाढ लांबवतात त्यांना, त्यामुळे ते लोक बोर होतात, मग ऐकायला पाहत नाही, उठून चालले जातात, त्यांचं डोकं त्याच्यात राहत नाही. विधी म्हणजे विधी सारखं ते बरोबर पद्धतशीर झालं पाहिजे, पण लोक लावत नाही आणि लावायला गेले तर त्याचं ऐकत नाही लोक. अशी परिस्थिती आहे आजची. तर ठीक आहे बंदीजी, धन्यवाद. आपण वेळ दिलात आम्हाला. आम्ही तेवढ्या लांबून इथं आलो. आम्ही नागपूरला आम्ही श्रद्धेनं बघतो. नागपूरला ज्या नागपुरात बाबासाहेबांनी आम्हाला दिशा देऊन आम्हाला सर्वांना बौद्ध केलं, त्या नागपुराकडे महाराष्ट्रातील देशभरातील अखंड समाज फार आशेनं बघतो. परंतु एक शब्द ऐकला मिळाला की इथली जनता जास्त अंधश्रद्धेत ढकलल्या जात आहे. हो, तेच तर मोठी दुःखाची गोष्ट आहे, ही फार खेदाची बाब आहे. आणि म्हणून त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते की मुझे पढे लिखे लोकांनी धोका दिया. बरोबर आहे ना. एका दिवसात परिवर्तन होऊन नागपुरात लग्न लागणं आणि त्याच नागपुरात लोकांचं हळदी लावून किंवा मग अंधश्रद्धेच्या गर्दीनं कंदोऱ्या वगैरे करत धम्माच्या वाटेवरून बाजूला सरतात काय, असा प्रश्न आहे. धन्यवाद, आपण वेळ दिला त्याबद्दल. जय